गोड आंबट खाऊन कंटाळा आला असेल, चला मग कडू कारलं करूया. मग घ्या मग फोडी करून अशा आणि त्यातलं आतलं बी काढून मीठ लावून अर्धा तास ठेवायचं झाकून. मुरलं की भारी लागते, कडूपणा पण निघून जाते. तर पेस्ट बारीक करूया. लसूण घ्यायचं सोलून, खोबरं चिरून घ्यायचं आणि नंतर त्यात ती पेस्ट करायला मग लसूण, खोबरं, तीळ टाकलंय मी आणि कोथिंबीर पेस्ट बारीक करून घ्यायची टाकून आणि नंतर तवा तापायला ठेवायचा. लोखंडाच्या ह्याच्यात करायचं बरं का, म्हणजे मस्त लागते. जिरं मोहरी टाकून पेस्ट ती भाजून घ्यायची आणि नंतर मसाले टाकले, गरम मसाला, मटन मसाला, मीठ आणि थोडंसं हिंग टाकले आणि नंतर घ्या हलवून. लगे मग गुळ टाकायचा थोडासा चवीनुसार आणि नंतर कारलं बघा कसं मीठ सुटले पाणी त्यावर आणि स्वच्छ 2-3 पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचं आणि ते पेस्ट मध्ये टाकायचं. चांगलं हलवून एक फुलपात्र पाणी टाकायचं, झाकून ठेवायचं. 15 ते 20 मिनिटात शिजतं. नंतर शेंगदाण्याचं कूट टाकून मस्त